मित्रांनो, आमची हिंमत तर बघा. लग्नाची 26 वर्ष पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातला. आमच्यापेक्षा वराड मंडळींची लगीनघाई लईच जोरात होती राव. बाबा बाबा बाबा, माझ्या खऱ्या लग्नापेक्षा पण हळदीचा उत्साह एकदम दांडगा होता. लग्न म्हटलं तर नाव घेणं आलं. मी पण शब्दांची जुळवाजुळव करून एक फक्कड नाव घेतलं. नितीन पंताने फिराक कोंदण आहे स्वाती, वर्षानुवर्ष तुमच्या प्रेमाला एवढे खर्च. लग्न झाले एप्रिल 25, वर्ष झाले 26, आज आहे 27. स्वाती नसताना जीव होतो कासावीस. त्यावेळी जी मजा करायची राहून गेली होती ना, ती पूर्ण करून घेतली राव. नात्यांची दुरावा संपवण्याची हे भारी संधी मिळाली. हळद लावता लावताच अनेकांची अंग नाचण्यासाठी थरथर लागली. किती वेळ त्याला नाचण्यापासून थांबवणार. झाले ना मग, लहान मोठे सगळेच आपले वय, आजारपण, दुःख विसरून नाचण्यात सुखावले. बदलापूर येथील निसर्ग राजा फार्म हाऊसचे मालक सौ व श्री पाटील सर यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाला रंग. नाचून नाचून जाम दमलो आम्ही. पोटात कावळे ओरडू लागले आणि काय सगळे जेवणावर असे काही तुटून पडले की काही विचारूच नका. जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा एनर्जी आली आणि मग सगळ्यांनी पाण्यात एक रील बनवायला पुढाकार घेतला. आली लहर, केला कहर. संध्याकाळी लकी पेटेवाला आला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच मनपसंत पेटे बांधून मिरवायला सुरुवात केली. माझ्या बायकोच्या मैत्रिणी आणि बहिणी एकदम जोशमध्ये होत्या. नवरीला नाचत मांडवत आणू लागल्या. मग मी काही कमी नव्हतो. एकदम फिल्मी स्टाईलने बायकोला स्टेजवर नेले. तेरा झालो मी गोमुचे नादान, जीव माझा पागल झालाय गोड. औक्षण झालं. माझ्या प्रिय मित्रांनो, खरंच री मॅरेज सारखे कार्यक्रम आपल्या आपल्या सोयी व वेळेप्रमाणे साजरा करून सर्व नातेवाईक व मित्रमंडळींना एकत्र येण्याची संधी द्यायला काय हरकत आहे.